तुम्हाला 5 वर्षापासून किंवा दीर्घकाळापासून जर डायबिटीज असेल आणि तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला डायबिटीजच्या गोळ्या वाढवाव्या लागतील किंवा इन्सुलिन सुरू करावं लागेल किंवा इन्सुलिनचा डोस जो आहे तो वाढवावा लागेल असं सांगितलं असेल तर सर्वात पहिले घाबरून जाण्याची गरज नाही. या 3 गोष्टी पहिले तुम्ही समजून घ्या. तिसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं शरीर इन्सुलिन तयार करत आहे की नाही हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी एक सी पेप्टाइड नावाची तपासणी असते, ती तुम्ही करून घेऊ शकता, एक उपाशापोटी आणि एक जेवण झाल्याच्या नंतर. आणि जर तुमचं शरीर इन्सुलिन चांगल्या पद्धतीमध्ये किंवा चांगल्या क्वांटिटीमध्ये जर तयार करत असेल तर योग्य आहार, जीवनशैलीमध्ये काही बदल किंवा वजन कमी केल्याने देखील तुमची शुगर नियंत्रणामध्ये येण्यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला दिसून येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा HbA1c जो आहे तो 7च्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कमीत कमी महिन्यातले 20 ते 25 दिवस शुगर जी आहे फास्टिंगची ती 140-130च्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करा. अशाने जे पुढचे होणारे कॉम्प्लिकेशन्स असतात, जसे की किडनी खराब होणे, डोळ्याला धूसर दिसणे किंवा नसा खराब होतात, तर हे धोके आपण टाळू शकतो. त्याच्यामुळे प्रयत्न करा की तुमची फास्टिंग शुगर महिन्यातले 20 ते 25 दिवस तरी 130-140 ह्याच्यापेक्षा जरा खाली असली पाहिजे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही आशा सोडू नका. भले 5 वर्ष जुना डायबिटीज असेल, 10 वर्षापासून असेल, 15 वर्षापासून असेल. मी असे कित्येक पेशंट पाहिले आहेत ज्यांनी योग्य आहार, जीवनशैली व्यवस्थित, नियमित व्यायाम करून, वजन नियंत्रण करून त्यांची शुगर नियंत्रणात ठेवलेली आहे. कित्येकांची गोळी कमी झालेली आहे, तर काही जणांची गोळी बंदही झालेली आहे. त्यामुळे कधीही आशा सोडायची नाही, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची, मोटिवेटेड राहायचं. मी भरपूर डायबिटीज कसं कंट्रोल करू शकतो, आपण काय करू शकतो, इवन नाश्त्याला काय खाऊ शकतो, काय नाही खाऊ शकतो, इथंपर्यंत रील्स टाकलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सगळे रील्स एकदा चेकआउट करा, माझ्या पेजला फॉलो करा, कारण मी आणखीन असेच रील्स घेऊन येणार आहे. आणि जर तुमची शुगर अजूनही कंट्रोलमध्ये येत नसेल किंवा जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल तर तुमच्या स्क्रीनवरती हा नंबर दिसतोय, त्यावरती कॉल करा किंवा डायरेक्टली शुगर असा व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवून द्या. माझी टीम तुमच्यापर्यंत कनेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. मी ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टेशन देखील करत असतो. आणि जर तुमच्या काही समस्या असतील तर त्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, कारण मी प्रत्येक कमेंट वाचत असतो, पर्सनली वाचत असतो. ठीक आहे, तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.